निळाशार अथांग समुद्र आणि या लाटांच्या कुशीत दडलेलं आहे एक असं बेट ज्याच्या प्रत्येक पाषाणात एक रहस्य दडले आहे. चला उलगडूयात कोकणातल्या सफरीतील एक लपलेलं पान. एक असं रहस्यमय बेट ज्याची कथा आजही लाटांच्या आवाजात गुंजते. मी जेलीफिश पकडलाय. ओ माय गॉड. येवा कोकण आपलाच असा. गुड मॉर्निंग मित्रांनो, मी साक्षी दळवी आणि तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, कसे आहात? आशा करते की तुम्ही बरे असाल, मज्जेत असाल. आपण ऑलमोस्ट ज्या वेंगुर्ल्याच्या जागा आहेत त्या फिरून झालेल्या आहोत, पण एक जागा जी आहे ती अजूनही राहिलेली आहे आणि त्या जागेवर आता आपण जाणार आहोत. पण त्या अगोदर काल मी ह्या ठिकाणी राहिली होती. खूप सुंदर असा हा होमस्टे आहे. इथे आजूबाजूला मस्त सुपारी आणि नारळाची झाडं आहेत. तुम्ही माझ्या आजूबाजूलाच पाहू शकता की किती मस्त वाटतं आहे. इथे कसं पोचायचं, कुठे आहे ते सांगीनच, पण त्याच्या अगोदर आपण आपल्या ॲडव्हेंचरसाठी निघूयात. मालवण पासून 25 किलोमीटरवर आहे निवती, जिथे आम्ही बोट सफारीसाठी चाललो होतो. दुपारच्या वाढत्या उन्हामुळे सकाळी लवकर चालू होणार होती ही सफारी, त्यामुळे आम्ही लवकरच निघालो होतो. पण प्रवासात काही कारणास्तव आम्हाला अर्धा तास लेट झाला आणि नेमका तो विलंब ठरला आमच्यासाठी एक वरदान. पोचायचा लवकर होतो, खूप घाईमध्ये होतो आणि इथे येऊन पोचलोय आणि इथे कंप्लीट ट्रॅफिक लागलेली आहे. काजूचं झाड जे आहे ते रस्त्यावर येऊन पडलेलं आहे. गावाजवळ पोचल्यावर समजले की अर्धा तासापूर्वी एक अजस्र काजूचे झाड वाऱ्यामुळे रस्त्यावर कोसळले आहे. जर आम्ही वेळेत पोचलो असतो तर मोठा अनर्थ घडला असता. त्यामुळे देवाचे मनापासून आभार मानून आम्ही आमच्या डेस्टिनेशनवर सुखरूपपणे पोचलो. इथं उभा होतो, झाड पडलं डायरेक्ट टिगरीवर. इथं माझ्या मागं आलो. कदाचित आपण जर असतो लवकर एकदम पोचलो आणि तेव्हा नेमकं झाडपीट पडलं. नाही, मला असं वाटतं झाली. निसर्ग आपल्याला काहीतरी हिंट देऊन राहिला. बरोबर है ना. आपण ऑलरेडी तिकडे अर्धा तास गेला, बरं झालं ते 15-20 मिनिटं अर्धा तास गेला. हा झाड आत्ताच पडला म्हणते, आत्ताच अचानक. ते पण एवढं मोठं. तर आता आपण येऊन पोहोचलेलो आहोत निवतीला. वगैरे लागलेले आहेत. आता आपल्याला कुठून जायचं आहे, हे कोणाला भेटायचंय रे? तेच तर नाही माहिती. इथं आलो, इथं नेटवर्क आहे सगळं. तर टेबलवर संपर्क साधायचा आहे. मग डायरेक्ट ऑफलाईन जर आले ना इकडे, तर ऑफलाईन डायरेक्ट इकडे करावी लागतं बुकिंग त्यांना. आणि जर आमच्या रील थ्रू वगैरे आले, हॉटेल्स रील थ्रू वगैरे, तर ते ऑनलाईन कस्टमर बुकिंगचे असतात. ओके. शेफाली बुकिंग, आमच्या बोटिंगचं नाव आहे शेफाली बुकिंग. प्रत्येक बोटचं असं नाव असतं स्पेसिफिक, तसंच आपल्या या बोटचं नाव आहे शेफाली बोट. लाईफ जॅकेट लावून. तर मित्रांनो, लाईफ जॅकेट घातलेलं आहे. कुठची बोट राईड असू, पहिला सेफ्टी खूप इम्पॉर्टंट असते, तसंच लाईफ जॅकेट आहे ते आता आपण घातलेलं आहे. तर आता आपण बोटीत जाऊ. तर फायनली आपण बोटमध्ये आलेलो आहोत, सेफली न पडता. आता वायला गेल्यानंतर डॉल्फिन हा लक बाय चान्स असतो, कारण तुमचं एवढं नशीब चांगलं आहे की आज डॉल्फिन भरपूर प्रमाणात आपल्याकडे आहेत इकडे. निवती बीच आहे, त्या निवती बीचला डॉल्फिन बीच सुद्धा म्हणतात, कारण की इथे डॉल्फिन पाहायला मिळतात. कुठे कुठे कुठे? हा 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 हा, तिकडे तिकडे तिकडे. हा, बहुत सारे डॉल्फिन्स आहे. एक
किती आपलं लक चांगलं आहे, आपण निघाला आपल्याला लगेच डॉल्फिन पाहायला मिळाले. अथांग सागर, फेसाळणारा लाटा आणि तिथेच आपली एंट्री मारणारा आपला लाडका मित्र डॉल्फिन. त्याचे ते दर्शन म्हणजे समुद्राने दिलेलं सरप्राईज गिफ्ट होतं आणि ट्रिपची सुरुवात एकदम कडक झाली. आपण शांत राहू थोडा आणि जाऊन कॅप्चर करू. त्या ठिकाणाहून डॉल्फिनचा असा भारी व्ह्यू दिसतोय आणि डॉल्फिन एकमेकांमध्ये मस्त खेळतायत. जाम भारीच वाटतंय. आपल्या बोटीच्या समोरच माशांचा थवा आहे आणि तिकडेच डॉल्फिन आहेत. डॉल्फिन बेसिकली त्यांना खाण्यासाठी येतात, त्याच्यामुळे ते तिकडेच आजूबाजूला आपल्याला पाहायला मिळत आहेत. दादा, आता आपण कुठचे पॉइंट्स कव्हर करणार आहोत? आता आपण फर्स्ट पॉईंट आपले डॉल्फिन आपण पाहतोय. हा. ते डॉल्फिन पॉईंट आपला कव्हर होणार. बरोबर. त्यानंतर आपण डायरेक्ट न्यूती लाईट हाऊसला जाणार. 5-6 पॉईंट तिकडेच आहे. लाईट हाऊसच्या अराउंड आहे. तर तिकडेच म्हातारीची चूळ आहे, म्हातारीची गुफा आहे, ओल्ड लाईट हाऊस आहे, न्यू लाईट हाऊस आहे, ब्रिटिशांनी बांधलं तिकडे. त्यानंतर 2 खडकामधून आपण राईड करणार आहोत. वाव. त्यानंतर बाली कोकण पॉईंट म्हणून आहे. तो वेदरवरती डिपेंड करतो पॉईंट, कारण जर रफ वेदर असेल हा. तर तो त्यामध्ये आपण कस्टमरच्या सेफ्टीसाठी रिस्क घेऊ शकत नाही. बरोबर. आता आपण डॉल्फिन पाहिले. डॉल्फिनचे मस्त वाला शूट घेतलाय ड्रोननी. त्यांनी मस्त बॅक फ्लिप वगैरे सर्व मारलेला आहे. तर आता आपला हा जो पॉईंट आहे डॉल्फिन वाला, तो झालेला आहे. आता आपण पुढच्या साईडला चाललो आहोत, जो आहे न्यूती लाईट हाऊस. जो लाईट हाऊस आहे तो समुद्राच्या मधोमध आहे. तर आता आपण त्या ठिकाणी चाललेलो आहोत आणि तुम्ही पाहू शकता मस्त एकदम निळं शांत समुद्र आहे आणि बोटीने आपण त्या ठिकाणी पोहोचायचं आहे. तिकडेच आहे लाईट हाऊस. Heart filled with worries, no more. In a world full of sorrow, what for? You watched the world from the place beneath the willow, the willow. मित्रांनो, आपण लाईट हाऊसच्या जवळ पोहोचलेलो आहोत, पण लाईट हाऊस त्या साईडला पलीकडे आहे. त्या अगोदर हा एक खडक लागतो आणि इथे MTDCचं स्कुबा डायव्हिंग होत आहे, जे लास्ट टाइम मी केलं होतं. जर तुम्हाला तो व्हिडिओ पाहायचा असेल तर वर दिलेल्या लिंकवर क्लिक करा. खूप सुंदर जग आहे पाण्याखाली, खूप मस्त आहे. बघा, एकदम खडकाच्या जवळ येऊन पोहोचलो आणि इथं 2 खडकाच्या मधातून जर आपण आतमध्ये गेलो तर या जागेवर आहे सी ईगल आयलँड. सी ईगल आयलँड कोण म्हणते ते तिथे जाऊनच पाहू आपण, पण बहुत मस्त वाटत आहे. मित्रांनो, आता आपण ज्या ठिकाणी आहोत तिथे सीगल्स असतात. सीगल आयलँड आहे आणि वर कंप्लीट असा मोठा खडक आहे हा. आणि या ठिकाणी तुम्ही पाहिलं तर इकडे गुफा आहे. आतमध्ये बोट वगैरे आपली जाऊ शकत नाही कारण की खूप छोटीशी जागा आहे. ए, ते बघ तिकडे बघ, हे बघ कसे रेड वाले एवढे सगळे सनबाथिंग करतायत. एकाच जागेवर 50 ते 100 खेकडे. अशक्य सुंदर खेकडा गँग. हे मस्त आपल्याला खेकडी पाहायला मिळत आहेत, लाल लाल रंगाची खेकडी. आणि हे पाणी इतकं निळं आहे की आतले जे फिशेस आहेत ते सुद्धा पाहायला मिळत आहेत. हा बघ जेलीफिश, ऑक्टोपस सारखा दिसतोय तो जेलीफिश आहे तिकडे. इथे भरपूर सारे जेलीफिश आहेत. ओ, त्यांनी पकडलाय. आई शपथ. ओ. हा पकडू शकते का? पकडायचं असेल तर इकडनं पकडा वरून. कसं आहे, नरम नरम लागत आहे. खाली हात लावून हवं, खाली त्याला खा देणार लागले. ओके ओके. मित्रांनो, मी जेलीफिश पकडलाय. ओ माय गॉड. खाऊ? चावेल ना? काय नाही होणार. हा पकडा. कसं वाटतंय सुशील? आई शपथ. एकदम याला जेलीफिश याच्यासाठीच म्हटलं जात असणार, कारण हा एकदम जेली सारखा आहे. खातो खातो. नरम नरम लागत, याच्यावर बोट फिरवत होता. मऊ मऊ. टाकून देऊ? घाल तोंडात. नको रे भाई. टाकून देऊ याला पाण्यामध्ये सुरक्षित. इथं जर आपण खालच्या पोर्शनला हात लावला तर खाज लागू शकते. तर आपल्याला खाली हात नाही लावायचा आहे, लावायचंच नाही, ठेवून देतो. बाय बाय जेलीफिश. मच्छीचे वास घेऊन चाललो आम्ही. खेकडा खेकडा बाय.
दादा या आयलँडला सीगल आयलँड का बोलतात? कारण इकडे सिगल जे पक्षी आहेत सिगल बर्ड हा. आहेत ते स्थलांतरित करून इकडे एकत्र होऊन स्टे करतायत. वरती असतात वरती. अच्छा, मग आता काय नाही दिसले ते आपल्याला? आता ते सध्या मच्छीच्या शोधामध्ये असणार. ओके. नाईटमध्ये इव्हनिंगच्या टाइमला तुम्हाला इकडे दिसू शकतात. त्या ठिकाणाहून बाजूला गेल्याच्या नंतर मग लगेच आपल्याला इथे लाईट हाऊस पाहायला मिळतात. आता आपला जो पुढचा स्पॉट आहे तो आपण इथूनच पाहू शकतो, जो आहे न्यू लाईट हाऊस. इकडेच आहे म्हातारीची चूल, अगदी फेमस असलेली. जसे आपण त्या आयलँडच्या जवळ येत चाललो तसे इथले जे वेव्स आहेत ते वाढत चाललेले आहेत आणि ह्याच वेव्समुळे आपल्याला ती म्हातारीची चूल पाहायला मिळणार आहे. म्हातारी गो म्हातारे. जेव्हा समुद्राच्या लाटा हजारो वर्ष किनाऱ्याच्या खडकांवर आदळत राहतात, त्यामुळे खडकांच्या खालच्या भागात मोठी घळ तयार होते. मित्रांनो, इथेच आहे ती आयकॉनिक म्हातारीची चूल. पण अजूनपर्यंत चूल तर पेटलेली हाय नाही, तरी पण सगळे इथे भरपूर वाट पाहत उभे आहेत. तसंच या घडीत शिरलेलं पाणी ज्यावेळी वरच्या होलमधून अतिशय वेगाने आणि दबावाने बाहेर उडतं, तेव्हा हे दृश्य पाहून एखाद्या चुलीतून धूर किंवा पाण्याची वाफ बाहेर येत आहे असा भास होतो. म्हणून याला स्थानिक भाषेत म्हातारीची चूल म्हणतात. एक गुफा आहे, या गुफेच्या वर लाईट हाऊस. लाईट हाऊसच्या खाली जो गुफा दिसतोय याला म्हातारीचा गुफा म्हटलं जाते. ही आहे लाईट हाऊस खालची गुफा. कंप्लीट आवाज जो आहे तो गुंजतोय इकडे. साक्षी खतरनाक असं वाटतंय. साक्षी एक नंबर भारी, एकदम खतरनाक, जबरी. मित्रांनो, आपलं कोकण इतकं सुंदर आहे, तुम्हाला कुठेच जायचीच गरज नाहीये. आपल्याच इथे एवढी सगळी ब्युटी भरलेली आहे. ये वा कोकण आपलाच असा. या आधुनिक दीपगृहाचे बांधकाम ब्रिटिश राजवटीत 1931 मध्ये पूर्ण झाले. हे दीपगृह एका उंच कास्ट आयर्न टॉवरवर उभे आहे. सुरुवातीला यात तेलाच्या दिव्यांचा वापर होत असे, जो आता आधुनिक यंत्रणेने बदललेला आहे. हे दीपगृह आता पूर्णपणे ऑटोमेटेड झाले आहे, त्यामुळे तिथे कायमस्वरूपी कर्मचारी राहत नाहीत. ब्रिटिश काळात या लाईट हाऊसवर कीपर्स आपल्या कुटुंबासोबत राहत होते, जिथे राहण्यासाठी दगडी खोल्या बांधल्या होत्या, ज्यांचे अवशेष आजही इथे पाहायला मिळतात. आणि याच ठिकाणी घडली होती ती एलिझाबेथची प्रसिद्ध ट्रॅजेडी, जी आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. तर 16व्या शतकात जेव्हा पोर्तुगीज या किनारपट्टीवर राज्य करत होते, तेव्हा आजसारखी आधुनिक दीपगृहे नव्हती. त्यामुळे रात्रीच्या वेळी जहाजांना दिशा दाखवण्यासाठी या बेटाच्या सर्वोच्च टोकावर मोठा लाकडी ओंडका पेटवला जात होता. या सततच्या आगीमुळे तिथले पांढरे खडक काळे पडले, म्हणून खलाशांनी याला बर्न्ट आयलँड असे नाव दिले. आता आपण येऊन पोहोचलेलो आहोत ओल्ड लाईट हाऊसला. तुम्ही माझ्या मागेच पाहू शकता, भारीच एकदम लाईट हाऊस आहे. इथे जर तुम्ही पाहिलं तर याचं कन्स्ट्रक्शन एकदम जुनं आहे. हा जो लाईट हाऊस आहे तो पोर्तुगीजांच्या काळातला आहे आणि तुम्ही पाहू शकता एकदम असं रस्टिक ओल्ड, म्हणजे असं टाईम मशीन मधून पाठी गेल्यासारखं वाटतंय हे पाहून. त्या ठिकाणी वर जायच्या पायऱ्या दिसत आहेत. मे बी पाणी जेव्हा जास्त असेल तेव्हा इथपर्यंत येत असेल आणि इकडे अशा पायऱ्या आहेत. मित्रांनो, आता आपण जो पाहिला तो ओल्ड लाईट हाऊस होता. ओल्ड लाईट हाऊसच्या बॅक साईडला एक अशी जागा आहे जिथे असे 2 खडक आहे आणि खडकांमध्ये एकदम अशी छोटीशी जागा आहे आणि आतमध्ये आपण जाऊ शकतो आणि समोरचा व्ह्यू खतरनाक दिसतो. तर आता आपण तो ड्रोन
ड्रोननी कव्हर करूया. लाटा भरपूर जास्त आहेत तर या जागेला पाहून घेऊया. ड्रोनने निसर्गरम्य दृश्य तर पाहिलं, पण अचानक बॅटरी लोचं नोटिफिकेशन आलं आणि एमर्जन्सी लँडिंगची वेळ आली. 2 जण स्कार्फ घेऊन ड्रोन पकडण्यासाठी सज्ज झाले खरे, पण ड्रोन काही आवाकात येत नव्हता. शेवटी वेळ वाया न घालवता आम्ही बोट लाईट हाऊसच्या दिशेने वळवली. जाम टेन्शनचं वातावरण आहे. ड्रोन जो आहे तो आम्ही वर पाठवला होता, पण बॅटरी भरपूर लो झालेली आहे आणि त्याला लँड करायचं आहे, पण लँड होत नाही आहे बिकॉज वेव्स एवढे जास्त येत आहेत. त्याच्यामुळे कम्प्लीट इथे स्ट्रगल चालला आहे. बस फिंगर क्रॉस की ड्रोन आला पाहिजे रिटर्न आपल्याकडे. आणि ड्रोनला तिथेच लँड केलं. आता खरी कसरत सुरू झाली, ती लाईट हाऊसवर चढण्याची. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. आपला जो ड्रोन आहे तो आपण वर जमिनीवर जे लाईट हाऊस आहे न्यू वाला तिकडे लँड केलेला आहे, कारण की जेव्हा आपण बोटमध्ये घेत होतो त्या ड्रोनला लँड करत होतो तेव्हा होत नव्हता. आता जे दादा आहेत ते गेलेले आहेत वर, आता ते येतील ड्रोन घेऊन. पण सुदैवाने आमच्या सोबत असलेल्या काकांनी मोठ्या शिताफीने ड्रोन सुखरूपपणे खाली आणला आणि आमचा जीव भांड्यात पडला. बापरे, ड्रोन आलेला आहे बोट मध्ये. फायनली आपला ड्रोन. बाई, असा कांड कोणासोबत होता कामा नये. आपल्यासोबत झालाय. मरते फायनली ड्रोन आला, वाचला. 1.5 लाखाचा ड्रोन आपला तिकडेच गेला होता, फायनली भेटला. ओके, थँक्यू सो मच काका. ओके ओके. तुमच्यामुळे आमचा ड्रोन रिटर्न आलेला आहे. हे जे लाईट हाऊस आहे, या लाईट हाऊसबद्दल एक छोटीशी स्टोरी आहे. साक्षीने काही दिवसा पहिले स्टडी केला आणि स्टडी केल्यानंतर ती आता आपल्याला थोडीशी एक्सप्लेन करणार. एलिझाबेथची एक छोटीशी स्टोरी आहे. हा जो लाईट हाऊस आहे, हाऊसवर ब्रिटिश लोक राहायची. तर ब्रिटिश लोकांचा एक कॅप्टन होता त्यांचा, जो सगळं मॅनेज करायचा. तर त्याला भरपूर दिवस इथे काढायला लागायचे. त्याचं जस्ट लग्न झालं होतं आणि त्याची जी बायको होती तर तिला पण त्याच्यासोबत राहायचं होतं. ते थोडंसं डिफिकल्ट होतं कारण की तो इथे राहायचा लाईट हाऊसवर. तिने खूप हट्ट केला की मला यायचंच आहे आणि तसं तो तिला इथे घेऊन आला. इथे घेऊन आल्याच्या नंतर मग हे लाईट हाऊसवर जर आपण बघितलं तर आजूबाजूला पूर्ण समुद्रच आहे आणि जेव्हा पाऊस वगैरे पडतो तेव्हा इथे खूप तुफान असतं. म्हणजे आत्ता जरी बघितलं तर काही वेळा जेव्हा वारा असतो तेव्हा इथे आपण जाऊ शकत नाही. इथे भरपूर तुफान झाला. इथे वर जे घरं आहेत त्याच्यामध्ये ती होती, पण इथलं जे वातावरण आहे ते तिला मानवलं नाही. त्याच्यामुळे काय झालं, ती आजारी पडली आणि आजारी पडल्यानं तिला भरपूर ताप आला आणि त्याच्यामध्ये रिटर्न जाणं इथून खूप डिफिकल्ट होतं. तिचा तिकडे मृत्यू झाला. नवीनच लग्न झालं असल्यामुळे तो पण खूप इमोशनल झाला आणि मग त्यांच्यामध्ये कसं गाडतात, पण आता हा आयलंड असा आहे की ते गाडू शकत नाही कारण इथे मोठे मोठे खडक आहे. तर तिची जी बॉडी होती ना ती समुद्रात टाकण्यात आली. तर समुद्रात ज्या ठिकाणी टाकली त्या ठिकाणी तिची समाधी आहे. अशी कंप्लीट एलिझाबेथची ही स्टोरी आहे आयलंडची. जबरदस्त, खतरनाक. एवढी स्टडी मी कधी करेन. तर मित्रांनो, या ठिकाणी आल्यानंतर मग तुम्हाला हे सगळे पॉईंट्स इथे फिरवले जातात. तुम्ही इथे मस्त तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत येऊन चिल करू शकता, एन्जॉय करू शकता. कोकणाची ही जी सुंदरता आहे ती पाहू शकता. तुम्हाला या ठिकाणी यायचं असेल आणि हे सगळे पॉईंट्स पाहायचे असतील आणि ही जी बोट राईड आहे ती करायची असेल तर तुम्ही निलेश दादा आहेत किंवा परेश दादा आहेत त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. परेश दादा, तुमचा नंबर सांगा ना. माझा 7721 886311. आणि निलेश दादा तुमचा 9422120353. ओके. तुम्हाला हे नंबर इथे स्क्रीनवर पाहायला मिळतील. जर तुम्ही इथे येत असाल तर तुम्ही ह्यांना कॉन्टॅक्ट करून बुकिंग करू शकता.
मागेच पाहू शकता हा निवतीचा रॉक आहे, गोल्डन रॉक आणि बाजूलाच आहे निवती बीच. तर आता आपण किनाऱ्यावर जाऊ आणि हा जो गोल्डन रॉक आहे तो एक्सप्लोर करून घेऊ. या खडकाचे नाव गोल्डन रॉक पडण्यामागे एक नैसर्गिक कारण आहे. जेव्हा सकाळी सूर्य उगवतो तेव्हा सूर्याची पहिली किरणे या खडकावर पडतात आणि विशिष्ट खनिजांमुळे किंवा खडकाच्या रचनेमुळे तो खडक चमकणाऱ्या सोन्यासारखा दिसू लागतो. हे दृश्य पाहण्यासाठी अनेक पर्यटक पहाटे बोटीने या ठिकाणी जातात. पण जो निवती किनारा आहे त्या ठिकाणी आलेलो आहोत. बोट आपली इथेच लागलेली आहे या ठिकाणी आणि बाजूला हा जो रॉक तुम्ही पाहिला तर हा आहे गोल्डन रॉक. आजचा दिवस खरंच ट्रॅजेडीने भरलेला होता, कारण आम्ही ज्या बोटमधून आलो होतो त्या बोटचा पेट्रोल संपलं. थँक्यू. अशा प्रकारे आपली ही जी बोट राईड आहे खूप मस्तपणे इथे कंप्लीट होत आहे. खूप भारी भारी पॉइंट्स पाहायला मिळाले. सुंदर अशी ही राईड होती. तर मित्रांनो, तुम्हाला जर इथे यायचं असेल तुम्ही खाली स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. तुम्ही जर प्री बुक करून येत असाल तर खूप जास्त चांगलं आहे, कारण की या ठिकाणी निवतीला आलात की थोडीशी लाईन असते. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, इतरांसोबत शेअर करा आणि हो, चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जी बेल आयकन आहे ती प्रेस करा, म्हणजे चॅनलचे जे पुढचे अपडेट्स आहेत तुम्हाला येतील. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय. मोठे मोठे वांडर आहेत आणि ते असे एका सुपारीच्या झाडावरनं दुसऱ्या सुपारीच्या झाडावर, नारळाच्या झाडावर नुसते अशा उडी मारतायत.